भावेश आणि विशाल अशी जोडी यावेळेस मैदानामध्ये. भावेश नाईक ऑन स्ट्राईक यावेळेस पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज असणार. गोलंदाजी मार्कवर जलील. पॉवर प्लेचा पहिला षटक, पॉवर प्लेची जबाबदारी स्वीकारत असताना जलील गोलंदाजी मार्कवर असणार. आपल्या षटकाला सुरुवात करत असताना आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जात असताना जलील यावेळेस सज्ज असणार. पहिल्या डावाला इथे सुरुवात होते. पहिल्या डाव इथे सुरुवात होणार. भावेश ऑन स्ट्राईक. शॉर्टपिच चेंडू पहिल्या चेंडूला इथे फक्त विचारात्मक पद्धतीने डिफेन्स केला जातोय. एका धावेने धाव फलक यावेळेस पुढे ढकलला जातोय. धावफलकाला इथे सुरुवात होते. धावफलकाचा श्री गणेशा होतोय. एका धावेने भावेश आपला वैयक्तिक खाता खोलत असताना गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज असेल. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्यासाठी जलील. आपल्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेमध्ये फक्त आणि फक्त एक धाव. अर्जित डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु एक धाव इथे कोणी रोखू शकत नाही. एका धावेने धाव फलक 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2 चेंडूंच्या अखेरीस गोलंदाज यावेळेस वेगवान गतीने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना जलील या षटकामध्ये पॉवर प्लेचा षटक. आतापर्यंत 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलेत. भावेश पुन्हा एकदा सज्ज असेल पुढचा चेंडू खेळण्यासाठी. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, फलंदाज बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगत होते. संघाची धाव संख्या थांबलेली 2 या आकड्यावरती. 3 चेंडूंच्या अखेरीस जलील अप्रतिम गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या या षटकामध्ये. प्रथम पॉवर प्लेचं षटक नक्कीच जबाबदारी असते. पॉवर प्लेचं दडपण असतं. त्या दडपणाला जुगारून गोलंदाजी करत असताना यावेळेस गोलंदाज जलील अप्रतिम गोलंदाजी. पुढचा चेंडू, चौथा चेंडू. यावेळेस 6 चेंडू ऑन साइडला. यावेळेस मात्र भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी पंचांचा इशारा येतोय. षटकार. संघाची धाव संख्या आता मात्र वेगाने वाढते. ती म्हणजेच 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. इथे मात्र सुरुवात होते. भावेश आपल्या फलंदाजीला आगास देतोय. सुरुवात करतोय. आक्रमक खेळी करण्यासाठी जो गणला जातोय तो इथे षटकार खेचतोय. गोलंदाजावरती हमी ठरतोय. चौथ्या चेंडूवरती जलील याच्यावरती अत्याचार. चेंडू सीमापार. षटकार. पुढचा चेंडू आपल्या षटकातील. यावेळेस चेंडू हवेमध्ये. यष्टी रक्षक चेंडू खाली. यावेळेस चुकी परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये नक्की झेल संपादन केला. फलंदाज भावेश याची खेळी इथे होते समाप्त. 7 धावा आपल्या संघासाठी केल्या. 4 चेंडूंचा सामना केला. तोच भावेश परततोय मैदानातून बाहेर. मागच्या चेंडूवरती जोरकस षटकार खेचला होता. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये हा फलंदाज बाद होतोय. पहिला हादरा लागला जातोय धारावी स्पोर्ट्स धारावी संघाला. यावेळेस मैदानामध्ये जात असताना धीरज. यावेळेस मैदानामध्ये जात असताना नवीन फलंदाज धीरज. बाद झालेला फलंदाज नक्कीच भविष्याची जागा भरून घेण्यासाठी धीरज हा वेळेस मैदानामध्ये जात असताना 5 षटकांचे महत्वपूर्ण हा सामना. आणि 5 षटकांमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करत होता जलील परंतु चौथ्या चेंडूवरती एक षटकार आला. त्यानंतर मात्र तो फलंदाज बाद करण्यामध्ये सफल ठरला. आतापर्यंत 8 धावा खर्च केलेत. एक फलंदाज बाद करण्यामध्ये तो जरूर सफल ठरलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये यावेळेस टिचून गोलंदाजी करत असताना गोलंदाज जलील पुन्हा एकदा सज्ज असेल. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्यासाठी सामोरे जाईल. यावेळेस 6 चेंडू पंचांचा इशारा येतोय वाईड. नक्कीच अवांतर धावेमध्ये भर. अवांतर धावेने संघाची धावसंख्या यावेळेस वाढते. ती म्हणजेच 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावफलक इथे हलतोय. 9 धावा यावेळेस लागल्या जातात. पॉवर प्लेचा पहिला षटक यावेळेस प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज जलील. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला केलून काढलाय. क्षेत्ररक्षकाच्या अवाक्याच्या बाहेरचा चेंडू परंतु क्षेत्ररक्षण केलं जाते. तोपर्यंत 2 धावा इथे धावून अर्जित केल्या जातात. 2 धावाने संघाची धाव संख्या वाढते. दुहेरी आकड्यावरती जाऊन पोहोचते. 11 धावा यावेळेस लागल्या जातात. षटक क्रमांक 1 इथे संपला जातोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर
धारावी स्पोर्ट्स धारावी संघ प्रथम फलंदाजी करत असताना 11 धावा यावेळेस धावफलकावरती लागल्या जातात, तर एक फलंदाजाच्या मोबदल्यात 8 या आकड्यावरती पहिला फलंदाज बाद झाला होता. फलंदाज भावेश याची केली नक्कीच संपुष्टात आली. पहिल्या षटकामध्ये जलील गोलंदाजी केली, नक्कीच 11 धावा खर्च केल्या. एक फलंदाज बाद करण्यामध्ये तो जरूर सफल ठरला. आता मात्र खेळपट्टीवरती तुम्ही जोडी पाहू शकता. एका बाजूने धीरज तर दुसऱ्या बाजूने विशाल आणि धीरज यावेळेस मैदानामध्ये जोडी असणार. फलंदाजीसाठी गोलंदाज यावेळेस ओमकार, गोलंदाजी मार्गावर ओमकार सांघिक दुसरा, वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत असताना पॉवर प्लेचं दडपण असणार. पॉवर प्लेचं दडपण विरुद्ध गोलंदाजी करावी लागेल. मागच्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्यात, या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करायला हवा. आतापर्यंत गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस अप्रतिम चेंडू फक्त आणि फक्त डिफेन्स केला जातोय. एकच धाव, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. ओमकार काय सुरुवात केली षटकाची, अप्रतिम वेगवान चेंडू हाताळला गेला होता. एकच धाव, एका धावेने धाव फलक थोडा का होईना हलतोय, तो म्हणजेच 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. ओमकार पुढचा चेंडू घेऊन जाण्यासाठी सज्ज असेल. यावेळेस हा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न बीट होतोय. फलंदाज भावेश निर्धाव चेंडू खेळतोय. निर्धाव चेंडूची सांगत होते. संघाची धाव संख्या आता मात्र थांबलेली, ती म्हणजेच 12 या आकड्यावरती. ज्या प्रकारे गोलंदाजाचे ऍक्शन, त्याच प्रकारे नक्कीच गोलंदाजी सुद्धा खूप चांगली. वेगवान चेंडू अचूक टप्प्यावरती. हा चेंडू मात्र पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहणार. खेळपट्टीच्या बाहेर वळणार चेंडू नक्कीच पंचांनी वाईद घोषित केला आणि त्याच कारणाने इथे 1+1 अशा 2 धावा इथे ऍड होतील. धावसंख्या वाढते, ती म्हणजेच 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. यावेळेस हा चेंडू अप्रतिम गोलंदाजी करत असताना गोलंदाज यावेळेस तुम्ही पाहू शकता. गोलंदाज ओमकार निर्धाव चेंडूची सांगत होते. धाव फलक यावरती 14 या आकड्यावरती थांबलेला गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा सज्ज आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस हा चेंडू अप्रतिम, परंतु खेळपट्टीच्या बाहेर वळणारा आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केला आणि अवांतर धावेमध्ये भर. अवांतर धावेने धाव फलक हलेल, तो म्हणजेच 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा ओमकार सज्ज असेल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्यासाठी. यावेळेस ऑन साइडला केलून काढलाय कार्पेटच्या साहाय्याने. शतरक्षक चेंडू मागे पळतोय, तोपर्यंत नक्कीच 2 धावा इथे धावून पूर्ण केल्या. शतरक्षक वेगाने जातोय, तत्पूर्वी नक्कीच पंचांचा इशारा येतोय. 4 धावांसाठी एक वेगवान चौकार. या चौकारानं संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने वाढते, ती म्हणजेच 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अप्रतिम फटका खेचला नक्कीच फलंदाज विशाल याने. एक वेगवान चौकार, नक्कीच टॅप टू द गॅप मध्ये खेळून काढलेला स्ट्रोक होता आणि त्या स्ट्रोकला नक्कीच चांगला अंजाम दिला आणि 4 धावा इथे अर्जित केल्या. गोलंदाज सज्ज असेल. पुढचा चेंडू. यावेळेस हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, पंचांचा इशारा येतोय वाईड. आणखीन एक अवांतर धावेमध्ये भर होईल. धाव संख्या वाढेल, ती म्हणजेच 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 20 धावा यावेळेस लागल्या जातात. स्कोर बोर्ड वरती तुम्ही पाहू शकता. 4 चेंडूंच्या अखेरीस यावेळेस हा चेंडू फक्त डिफेन्स केला जातो. 1 धाव सहजरित्या अर्जित केली जाते. धाव फलकावरती धावा लागल्या जाते, त्या म्हणजेच 21. आतापर्यंत या षटकामध्ये 10 धावा खर्च करतोय गोलंदाज ओमकार. 10 धावा इथे खर्च केल्या जातात गोलंदाज ओमकार याच्या मार्फत. 3 अवांतर चेंडू फेकलेत या षटकामध्ये. पुन्हा एकदा सज्ज असेल. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू. यावेळेस जोरकास फटका, अप्रतिम फटका. चेंडू निघून जातोय लॉंग ऑनच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. षटक क्रमांक 2 इथे संपला जातोय. संघाची धाव संख्या तुम्ही पाहू शकता. एका फलंदाजाच्या मोबदल्यात 27 धावा. 27 धावा यावेळेस षटक क्रमांक 2 च्या समाप्तीनंतर. या षटकामध्ये तब्बल 16 धावा कुठल्या गेल्या. गोलंदाज ओमकार चांगल्या लेंथ अँड लाईन गोलंदाजी करत होता, परंतु शेवटच्या चेंडूवरती आक्रमण प्रहार.
धीरज याच्या बॅटमधून आलेला हा षटकार संघाची धाव संख्या तुम्ही पाहू शकता वेगाने वाढते ती म्हणजेच 27 दोन षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र पारड जड होते तो म्हणजेच धारावी स्पोर्ट्स धारावी संघ तुम्ही पाहू शकता चांगल्या स्थितीमध्ये. पृथ्वी 11 धारावी संघ प्रथम फलंदाजी करत असताना टॉस हारल्यानंतर चांगल्या स्थितीमध्ये दोन षटकांच्या समाप्तीनंतर 13.50 सरासरीने वाटचाल करत असताना एका मोठ्या लक्ष्याच्या वाटचालीवरती दिसत असताना यावेळेस पृथ्वी 11 धारावी संघ आणि त्याचे श्रेय जाईल नक्कीच फलंदाज विशाल आणि धीरज या दोन फलंदाजांना. गोलंदाजी मार्गावर सांघिक तिसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत असताना मोहम्मद पॉवर प्लेचं बंधन इथे मुक्त असेल पॉवर प्लेचं बंधन नसेल त्याविरुद्ध गोलंदाजी करावी लागेल. दोन्ही फलंदाज यावेळेस इनफॉर्म मध्ये बॅटिंग करत असताना त्यांसमोर याला नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल. या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल. जर आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये कायम ठेवायचं असेल तर नक्कीच या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करायला हव्या आणि जे फलंदाज महत्वपूर्ण फलंदाजी करतात त्यांचं विकेट मिळवण्याचं काम इथे करावं लागेल गोलंदाज मोहम्मद याला. यावेळेस हा चेंडू नक्कीच बीट होते फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगत होते पहिला चेंडू इथे निर्धाव फेकतोय गोलंदाज मोहम्मद. चांगली लेंथ अँड लाईन यावेळेस अचूक टप्प्यावरती हा चेंडू फेकला होता. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज असेल पुढचा चेंडू खेळण्यासाठी. विशाल ऑन स्ट्राईक. मोहम्मद आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जात असताना यावेळेस शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला उडून देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक यावेळेस करतोय चुकी आणि त्या चुकीला माफी नसणार. चेंडू निघून जातोय पंचांचा इशारा येतोय 4 धावांसाठी आज चौकार. धाव संख्या वेगाने वाढते 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धाव संख्या. दोन चेंडूंच्या अखेरीस मोहम्मद याच्यावरती हा आक्रमण प्रहार विशालाच्या बॅटमधून आलेला आणखीन एक चौकार. 7 चेंडूंचा सामना केलाय 11 धाव संख्येवरती खेळत असताना आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान देत असताना विशाल त्या समोर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी मार्गावर. मोहम्मद टू विशाल असा सामना यावेळेस रंगत असताना मैदानामध्ये यावेळेस हा चेंडू पंचांनी निरीक्षण केला आणि नक्कीच नो घोषित केला. नो चेंडू एक धाव अवांतर स्वरूपात पुन्हा एकदा वाढेल. फ्री हिट असणार पुढचा चेंडू. उघडा डोळे पहा नेट कारण पुढचा चेंडू फ्री हिटचा चान्स असणार नक्कीच फलंदाज विशाल याच्यासाठी. या चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल का याची अपेक्षा असणार आणि ती अपेक्षा पूर्ण करणार का फलंदाज विशाल. त्याविरुद्ध गोलंदाज मोहम्मद आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस समाचार घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू फार काही चांगला बॅटवरती आला नाही आणि त्याच कारणाने एक धाव इथे अर्जित केली जाते. संघाची धाव संख्या 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आतापर्यंत मोहम्मद याने 3 चेंडू आपल्या षटकामध्ये फेकलेत आणि 3 चेंडूमध्ये जवळपास 6 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत गोलंदाज मोहम्मद. एक अवांतर चेंडू जरूर फेकला होता. पुन्हा एकदा यावेळेस हा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न फलंदाज बीट होतोय. धीरज यावेळेस बीट होतोय. गोलंदाज मोहम्मद यावेळेस अप्रतिम गोलंदाजी करत असताना आपल्या बोटाची जादू नक्कीच दाखवत असताना स्लोवर चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळणारा चेंडू फलंदाजाला समजला नाही आणि नक्कीच बीट होतोय. यावेळेस आणखीन एक प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस चेंडू खाली आणि आता मात्र चुकी. फलंदाज धीरज याला इथे जीवनदान. फलंदाज धीरज याला इथे जीवदान दिलं जातंय. जिथे एकही धाव नव्हती आणि फलंदाज बाद झाला असता तिथे मात्र 2 धावा खर्च होत आहेत. धावा येथे खर्च केल्या जात आहेत. नक्की संघाची धाव संख्या तुम्ही पाहू शकता 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. प्रत्येक धावा नक्कीच महत्वाच्या असतात. एक धाव महत्वाची असते आणि ती संधी होती. ती संधी इथे नक्कीच क्षेत्ररक्षकाने चुकवली आणि त्याचा फायदा होईल ते म्हणजेच पृथ्वी 11 धारावी संघाला. 2 धावाने संघाची धाव संख्या वाढली ती म्हणजेच 35.
आणि फलंदाज धीरज याला जीवनदान. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जज केलाय. चेंडूला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव, एका धावेवरती समाधान मानतोय फलंदाज धीरज. एका धावेने धाव फलक इथे वाढतोय, तो म्हणजेच 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 3 इथे संपला जातोय आणि संघाची धाव संख्या 12च्या सरासरीने 36 धावा यावेळेस लागल्या जातात स्कोर बोर्ड वरती. एका बाजूने आपण पाहिलं विशाल एक चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, तर दुसऱ्या बाजूने धीरज एक चांगली खेळी करतोय. परंतु धीरज यासारख्या फलंदाजाला इथे जीवनदान भेटलंय. त्या फलंदाजाच्या बॅट मधून एक षटकार आलाय आणि त्याची खेळी इथे महत्वाची असेल. 12 चेंडू शिल्लक असतील, शेवटच्या 12 संधी असतील. या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. त्याविरुद्ध गोलंदाज तुम्ही पाहू शकता अज्जू गोलंदाजी मार्कवर सांघिक चौथा षटक घेऊन येत असताना वैयक्तिक पहिला गोलंदाज अज्जू. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस गोलंदाजी साठी सज्ज असणार. धीरज ऑन स्ट्राईक असणार. नक्की ज्या फलंदाजाला जीवनदान भेटले तो फलंदाज यावेळेस जीवदानाचा फायदा घेईल का हे बघणं नक्कीच महत्वाचं असेल या सामन्यामध्ये. यावेळेस अप्रतिम चेंडू एस्त्यांचा वेध घेणार. नक्कीच त्रिफुला स्वरूपात बाद झाला फलंदाज धीरजाची खेळी ते संपुष्टात. अतुल अज्जू यावेळेस नक्कीच त्यावेळेस सचिन फलंदाज मैदानामध्ये जात असताना नक्कीच धीरजाची जागा सावरण्यासाठी. आता मात्र संघाला लागलेला हा दुसरा हादरा धावफलक तुम्ही पाहू शकता. एका चेंडू 3 षटकांच्या समाप्तीनंतर एका चेंडूच्या अखेरीस 36 धावा लागल्या जातात स्कोर बोर्ड वरती. तर एका बाजूने विशाल अजूनही मैदानामध्ये आहे, ज्याच्या बॅट मधून धावा येतात. 12च्या सरासरीने वाटचाल करत असताना यावेळेस पृथ्वी 11 धारावी संघ अज्जू अप्रतिम गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती एस्त्यांचा वेध घेतला. नक्कीच धीरज या फलंदाजाला इथे बाद करण्यामध्ये तो सफल ठरला. आता मात्र मैदानामध्ये एक फलंदाज येतोय सचिन. हा देखील एक चांगला फलंदाज आहे, या संघामधून चांगली कामगिरी करत असतो. संघाचा कर्णधार नक्कीच यावेळेस मैदानामध्ये, आणि कर्णधाराची भूमिका इथे निभवावी लागेल. कर्णधार कशासाठी आपण असतो ते इथे सिद्ध करावे लागेल. यावेळेस हा चेंडू अप्रतिम अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा फलंदाज इथे होतोय बाद. आणखीन एक फलंदाज इथे बाद होते सचिन. याची खेळी सुद्धा इथे समाप्त होते. अप्रतिम गोलंदाजी करतोय गोलंदाज अज्जू. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करत असताना अप्रतिम चेंडू हाताळताना आपल्या षटकामध्ये हॅट्रिकच्या उंबरठ्यावर उभा हा गोलंदाज. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद केलेत. यस, अगर हैट्रिक लेते हैं तो एक सेलफोन कमेटी की ओर से है. हैट्रिक लेने वाले पहले गेंदबाज बन सकते हैं. अज्जू, ओवर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सर. फलंदाज यावेळेस मैदानामध्ये जात असताना विकी यावेळेस मैदानामध्ये जात असताना तर विकी यावेळेस मैदानामध्ये येत असताना या फलंदाजाची खेळी नक्कीच महत्वाची असेल. व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा एक चांगला फलंदाज हा आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी सुद्धा करतोय आपल्या संघासाठी. काय योगदान असेल या सामन्यामध्ये. यावेळेस पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, दाट अपील केली जाते, परंतु एक धाव
इथे कुणी रोखू शकत नाहीये. बाईच्या स्वरूपात इथे एक धाव अर्जित केली जाते. एक धावेने संघाची धाव संख्या खूप वेळानंतर हलते, ती म्हणजेच 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अज्जू तिसऱ्या चेंडूवर एक धाव खर्च करत असताना आतापर्यंत तुम्ही बघितलं तर 3 चेंडू फेकलेत, फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली. 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरला. यावेळेस विशाल ऑन स्ट्राईक. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आतापर्यंत धावा येत आहेत तोच विशाल यावेळेस स्ट्राईक एंडला असेल, तर गोलंदाज अज्जू एक अप्रतिम गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी चांगलं कमबॅक करून दिले या षटकामध्ये. यावेळेस नक्कीच चेंडू हवेमध्ये, शतरक्षक यावेळेस चेंडू खाली, आणि आता मात्र कोणतीही चुकी केली जात नाही. विशालाची खेळी ते संपुष्टात. गोलंदाज अज्जू यावेळेस आक्रमक ठरत असताना या सामन्यामध्ये फलंदाजी करणाऱ्या पृथ्वी 11 स्पोर्ट्स धारावे संघासमोर. आणखीन एक फलंदाज मैदानामध्ये जात असताना मनोज नाईक. आता मात्र कुठेतरी इथे बॅकफुटला जात असताना आपण पाहतोय पृथ्वी स्पोर्ट्स धारावे संघ, पृथ्वी 11 धारावे संघ. कारण की या षटकाची जर वार्तालाप केली तर 3 दिग्गज फलंदाज या षटकामध्ये बाद केलेत. गोलंदाज अज्जूने एक धाव खर्च केली, 4 चेंडू फेकलेत आणि 3 महत्वपूर्ण फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरलाय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये जबरदस्त कमबॅक करण्याचा प्रयत्न केला अल्टिमेट स्पोर्ट्स मुंब्रा संघाने, आणि त्याचं श्रेय जाईल गोलंदाज अज्जू याला. पुन्हा एकदा सज्ज असेल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्यासाठी सामोरे जाईल फलंदाज विकी ऑन स्ट्राईक. यावेळेस बॅकफुटला गेला, पंच करण्याचा प्रयत्न, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. एकच धाव, एका धावेने इथे नक्कीच संघाची धाव संख्या वाढेल. 38 धावा यावेळेस लागल्या जाते स्कोर बोर्डवरती. या षटकामध्ये जबरदस्त धाव फलक इथे रोखला जातोय गोलंदाज अज्जू याच्या मार्फत. आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेत. 3 महत्वपूर्ण विकेट या षटकामध्ये त्याने प्राप्त केलेत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल गोलंदाज अज्जू याच्या षटकातील. शेवटचा चेंडू फलंदाजीसाठी तुम्ही पाहू शकता मनोज नाईक यावेळेस ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज असतील. कशा प्रकारे अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न असेल गोलंदाज. यावेळेस बॅकफुटला गेला, पंच करण्याचा प्रयत्न, आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अप्रतिम जज केला जातोय. निर्धाव चेंडूची इथे सांगत होते. षटक क्रमांक 4 इथे संपला जातो. या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या, 3 महत्वपूर्ण फलंदाज बाद केले, चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेसफुल ठरला गोलंदाज अज्जू. संघाची धाव संख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर थांबलेली, ती म्हणजेच 38 या आकड्यावरती. गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवर मोहम्मद. सांघिक 5वा तर वैयक्तिक 2रा षटक घेऊन येत असताना गोलंदाज मोहम्मद याच्यावरती नक्कीच विश्वास दाखवला जाते कर्णधाराकडनं. मोहम्मद याने पहिला षटक 3रा षटक हाताळलं होतं, त्यामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. आपण एका बाजूने पाहिलं तर जलील याने 11 धावा खर्च केल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. त्यानंतर ओमकाराला 16 धावा खर्च केल्या. त्यानंतर मोहम्मदला विकेट नक्कीच प्राप्त झाला नाही, परंतु 9 धावा त्याने खर्च केल्या, थोडासा कमबॅक केला. त्यानंतर अज्जू अप्रतिम कमबॅक केला, 2 धावा खर्च केल्या, 3 फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरला. आता मात्र 5वा षटक, शेवटचा षटक असेल. शेवटच्या 6 संधी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मोहम्मद. वैयक्तिक 2रा षटक घेऊन येत असताना सामोरे जाईल फलंदाज. यावेळेस स्ट्राईक एंडला तुम्ही पाहू शकता विकी ऑन स्ट्राईक. एक मोठा फलंदाज नक्कीच आणि ओपन क्रिकेट मधील एक चांगला गोलंदाज यावेळेस स्ट्राईक एंडला खेळत असताना नक्कीच दडपण असेल, त्या दडपणाला झुगारून गोलंदाज मोहम्मद सज्ज असेल आपल्या षटकाची सुरुवात करण्यासाठी. आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जात असताना सामोरे जाईल विकी. यावेळेस पहिला चेंडू समोरच्या दिशेने समाचार घेण्याचा प्रयत्न, 1 धाव इथे अर्जित केली जाते. 2ऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. हा दडपण आहे नक्कीच, हा दडपण इथे नक्कीच. मागच्या षटकामध्ये अज्जू याने जो दबाव निर्माण केला त्याचा हा फायदा आहे. कुठे दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जात नाहीये.
गोलंदाज मोहम्मद पुन्हा एकदा सज्ज असेल पुढचा चेंडू घेऊन जाण्यासाठी. संघाची धाव संख्या एका धावेने वाढते, ती म्हणजेच 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. समोरच्या संघावरती जर एखादं तगडा आव्हान ठेवायचं असेल तर या षटकामध्ये, या 5 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके अपेक्षा असेल. 2 मोठ्या फटक्यांची. यावेळेला 6 चेंडू स्लोवर, अप्रतिम डिलिव्हरी. स्लोवर चेंडू निघून जातोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये सुरक्षित निर्धाव चेंडूची सांगत होते. धाव संख्या यावेळेस स्थिर 39 या आकड्यावरती. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील, शेवटच्या 4 संधी असतील. या 4 चेंडूंमध्ये कमीत कमी 2 मोठे फटक्यांची अपेक्षा असेल. ती अपेक्षा पूर्ण करतील का फलंदाज मनोज? ऑन स्ट्राईक. यावेळेला 6 चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट होतोय. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू इथे. नक्कीच फलंदाज पुन्हा एकदा बीट होतोय मनोज याची जर वार्तालाप केली तर आतापर्यंत 3 चेंडू तो निर्धाव खेळलाय. लागोपाठचे 3 चेंडू त्याने निर्धाव खेळलेत. गोलंदाज मोहम्मद यावेळेस हाबी ठरतोय. प्रथम फलंदाजी करत असताना पृथ्वी 11 धारावे संघासमोर. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच धारावे संघ पुढे होता. त्यानंतर मात्र मोहम्मद याने कमबॅक करून दिला आणि त्यानंतर अज्जू जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा सज्ज मोहम्मद. यावेळेला 6 चेंडू नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर, परंतु क्षेत्ररक्षण कर पर्यंत दुसऱ्या धावेची संधी. 2 धावा सहजरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि सहजरित्या इथे नक्कीच 3 धावा धावून पूर्ण केल्या जाते. जिथे 2 धावा खर्च झाल्या असत्या तिथे मात्र 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात जाते. नक्कीच खराब क्षेत्ररक्षण झालं, त्यानंतर थ्रो सुद्धा खराब आला आणि त्याच कारणाने 3 धावा इथे अर्जित झाल्या. संघाची धाव संख्या 3 धावांनी वाढते, ती म्हणजेच 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 42 धावा यावेळेस लागल्या जातात. नक्कीच एक्स्ट्राच्या स्वरूपात खूप धावा या सामन्यामध्ये गेलेत. यावेळेला 6 चेंडू. यष्टी रक्षक स्वतः चेंडूवरती पोहोचेपर्यंत 2-1 धाव इथे पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज इथे बाद होईल. मनोजाची खेळी इथे समाप्त होते. नक्कीच फलंदाज मनोज हा बाद होतोय. संघाची धाव संख्या तुम्ही पाहू शकता यावेळेस किती 43 धावा यावेळेस लागल्या जात आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना पृथ्वी 11 धारावे संघ तुम्ही पाहत आहात. 43 धावांवरती खेळत असताना 5 फलंदाज यावेळेस बॅक टू द पवेलियन, म्हणजे निम्मा संघ यावेळेस मैदानातून बाहेर. फलंदाजीसाठी अजून विकी यावेळेस ऑन स्ट्राईक आहे. विकी याची जर वार्तालाप केली तर 4 चेंडूंचा त्याने सामना केलाय आणि 4 चेंडूंमध्ये 3 धावा आपल्या संघासाठी योगदान दिलाय. फक्त आणि फक्त 3 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटच्या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच एक चांगला आव्हान ठेवू शकतोय पृथ्वी 11 धारावे स्पोर्ट्स अल्टिमेट मुंब्रा संघासमोर. कारण की नक्कीच धारावे संघाची गोलंदाजी सुद्धा अभेद्य आहे आणि त्या गोलंदाजीसाठी नक्कीच धाव संख्या तुम्ही उभारली तर गोलंदाजांना एक चांगला आव्हान इथे रचला जाईल. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. यावेळेला शेवटच्या चेंडूवरती नक्कीच खोदून काढण्याचा प्रयत्न. 1 धाव इथे अर्जित होईल का आणि फलंदाज इथे बाद होतोय. नक्कीच 6वा फलंदाज इथे बाद होतोय. पहिल्या डावाची इथे समाप्ती होते. धाव संख्या ती म्हणजेच 43 आकड्यावरती थांबलेली आणि 44 धावांचा इथे आव्हान रचला जातोय. तो म्हणजेच अल्टिमेट स्पोर्ट्स मुंब्रा संघासमोर. तर यानंतरच्या पुढच्या डावासाठी मी आमंत्रित करतोय. आमच्या समालोचन कक्षामध्ये नक्कीच फेरबदल होईल. मी आमंत्रित करतोय मुंब्र्याचे एक बुलंद आवाज मिस्टर सैजाद सर.
थैंक यू सो मच आदेश ठाकुर। शाकिर और विकी, इस तरीके की जोड़ी विकेटों के बीच प्रवेश करती हुई। टारगेट की अगर बात करें, लक्ष्य की अगर बात करें, तो टारगेट रखा गया है 44 रन्स। चलिए प्लीज स्टार्ट द मैच। समय ऑन हो चुका है। टाइम लिमिट जो रखी गई है 20 मिनट। वेरी फर्स्ट ओवर लेकर तैयार विकी। पहली गेंद मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में और ये खूबसूरत कैच विकेट का पतंग हुआ है। शाकिर आउट हो चुके हैं। विकी भोईर एक तेज तर्रार दरावे के गेंदबाज, गति के महारथी, पहली गेंद पर ही यहां पर गलती कर बैठे शाकिर। विकेट का पतंग हुआ है। टारगेट की अगर बात करें तो लक्ष्य रखा गया है 44 रन। 44 रनों का पीछा करना है। शबीर न्यू बैट्समैन, नॉन स्ट्राइक हैंड पर। विकी सामना करने के लिए तैयार। विकी वर्सेस विकी। ओहो, तेज तर्रार गेंद थी, गति पर कंट्रोल नहीं। देख सकते हैं दिशा से काफी ज्यादा बाहर। वाइड बॉल, इस वाइड के साथ अकाउंट ओपन हुआ है। विक्रम अपने शरीर को बचाते हुए नजर आए। क्या पेस है। नेक्स्ट बॉल लेकर तैयार। इस बार खेला है जरूर स्क्वायर लेग में, सिंगल रन कंप्लीट किया है। अब देखना ये कि बैट से आया है या फिर शरीर से। यस, लेग बाइज का इशारा अंपायर की जानिब से आता हुआ। टारगेट 44। धारावी टीम एक बिग टीम, एक बड़ी टीम। आज के दिन गोरसई बी के अगेंस्ट इन्होंने जो मैच निकाला है, काबिले तारीफ। सचिन नाइक जो टीम के कैप्टन हैं, उन्होंने लास्ट बॉल पर 6 जड़कर अपनी टीम को जीत का मौका दिया। इस बार देखिए तेज तर्रार गेंद थी, 1 रन के लिए निकले हैं, 1 रन कंप्लीट किया। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, नो डाउट। विकी वोयर की अगर बात करें तो इनकी पेस देखिए। शबीर 1 रन कंप्लीट करते हुए नजर आए। टारगेट 44 रन। जैसे जैसे रात गहरी होगी वैसे वैसे विकेटों पर नमी होगी और रनों की जो रन संख्या है
वो आपको छोटी नजर आएगी, लेकिन मैच इंटरेस्टिंग होंगे। इस बार देखिए हल्के हाथों से खेला है और यहां पर फॉलो थ्रो में कैच। विकेट का पतंग। विक्रम विक्की की समाप्ति इनिंग की हुई है और पवेलियन किला ये लौटते हुए नजर आएंगे। धारावी टीम नामी ग्रामी टीमों में शुमार होने वाली ये टीम, स्टार कास्ट टीम, न्यू मुंबई से बिलोंग करने वाली ये टीम। इस वक्त इनका मुकाबला मुंब्रा की स्टार टीम के साथ अल्टीमेट वॉरियर्स। फैयाज शेख न्यू बैट्समैन विकेटों के बीच प्रवेश करते हुए एक स्टार खिलाड़ी के रूप में जाने और पहचाने जाते हैं। फैयाज शेख अनुभव से भरपूर, एज की अगर बात करें तो 40 प्लस ये खिलाड़ी फैयाज शेख, और बिल्कुल इस टीम के लीडर है, इस टीम के कैप्टन है। और अनुभव अब अपना झोंकना होगा, इस मैच को अगर जीतना है जिम्मेदारी लेनी होगी। नेक्स्ट बॉल, इस बार हुक करना चाह रहे थे, सिंगल रन के लिए निकले हैं। एक रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ। अब तक के जितने भी रन आए हैं बैट से वो स्टंप के पीछे से आए हैं और लेग बाइज में आए। अब तक के विक्की ने खुलकर खेलने का मौका नहीं दिया है। स्पीड मीटर अगर चेक किया जाए तो लगभग 140, 130, 135 यही गति से कर रहे हैं गेंदबाजी। इस बार खेलने की कोशिश, मौका था कैच का और यहां पर कैच को लपका है या नहीं, यस डिसीजन अंपायर का आना बाकी। यस थैंक यू। विकेट का पतंग होता हुआ खूबसूरत कैच, स्क्वायर लेग पर विकेट गिरा है। विकेट नंबर 3। फैयाज शेख अपना अकाउंट भी यहां पर ओपन नहीं कर पाए। विक्की ने इनको आउट किया है, अपनी गति से इनका विकेट लिया है। विकेट गिरा है जरूर। अल्टीमेट के 3 खिलाड़ी आउट हो चुके हैं। ओवर की हुई है समाप्ति और लगभग रनों की अगर बात करें तो 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है दर्शाता हुआ 3 रन। एक ओवर में 3 खिलाड़ियों को आउट करने वाला रहा गेंदबाज विक्की भोयर। क्या बेहतरीन गेंदबाजी की है अकबर कुरैशी। इस खिलाड़ी के नाम पर इसी ग्राउंड पर इसी टूर्नामेंट में रिकॉर्ड है 5 गेंदे 5 6। ये वही खिलाड़ी है। विश्वनाथ जाधव के अगेंस्ट 5 गेंदों में 5 6 का रिकॉर्ड कायम किया था इसी ग्राउंड में और इसी टूर्नामेंट नरेश स्पोर्ट्स प्रेजेंट नरेश स्मृति चषक में। अब उस तरीके की बल्लेबाजी करनी होगी। शब्बीर और अकबर कुरैशी गेंदबाजी की कमान पर आए हैं। इस वक्त गेंदबाज धीरज भोयर को लाया गया है। अपनी टीम के लिए आए हैं दूसरा पावर प्ले का ओवर लेकर। शब्बीर बिग हिट करने की कोशिश, लेकिन 1 रन, सिंगल रन। 1 रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ। स्टंप के पीछे ही रन बने हैं, आगे अब तक के रन नहीं बने। अगर आगे रन बनना शुरू हो गए तो अल्टीमेट टीम पकड़ बना सकती है। जीत के लिए 44 रन छोटा सा लक्ष्य नजर आ रहा था, लेकिन ये अब लक्ष्य बढ़ता जा रहा है। अकबर कुरैशी ऑन स्ट्राइक, एक स्टार प्लेयर। ओहो, इस बार दिशा से बाहर, वाइट बॉल। 8.50 की औसत से बल्लेबाजी करनी थी मैच को जीतने के लिए। अब यहां पर टेंशन बरकरार होता हुआ, दबाव बनता हुआ, प्रेशर बनता हुआ जरूर अल्टीमेट टीम के ऊपर। नेक्स्ट बॉल, व्हाट अ डिलीवरी। ओहो, तेज तर्रार गेंद थी, बैट का फेस जब तलक के ओपन करते, गेंद तेज गति से कन्वर्ट कीपर के हाथों में। डॉट डिलीवरी।
यस, कनकौली टीम ओपन टीम से परफॉर्मेंस करते हैं। कनकौली में 50 रन भी किए हैं, क्या बात है। इस बार अकबर ने बिग हिट करने की कोशिश की है, गेंद जाती हुई डीप कॉर्नर के क्षेत्र में, सिंगल रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। तरावी टीम आज के दिन रंजीत स्मृति चषक में टॉप 6 में आने वाली ये टीम, एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मेंस। और गोरसाई के अगेंस्ट में जो मैच हुआ है, काबिले तारीफ, जितनी तारीफ करे उतनी कम। नेक्स्ट बॉल लेकर तैयार, विकेट करने की कोशिश, 1 रन के लिए निकले हैं, रिक्स से भरा रन कंप्लीट किया, 1 रन से ज्यादा कुछ नहीं, सिंगल रन। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 7 रनों पर। स्कोर बोर्ड में स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 7 रन। नेक्स्ट बॉल लेगा तैयार, फिर से एक बार गेंदबाज धीरज, विकेट करने की कोशिश, टॉपेज, खूबसूरत कैच, विकेट का पतंग। यहां पर अकबर कुरैशी की इनिंग की समाप्ति। विकेट नंबर 4 इज गॉन। बड़ा झटका जरूर लगा है अकबर कुरैशी के रूप में। अकबर कुरैशी जैसे खिलाड़ी आउट हो चुके हैं। न्यू बैट्समैन बिलाल खान, एक बिग हिटर बैट्समैन, इनके रडार में अगर गेंद आई, इनके रेंज में अगर गेंद आई, तो ये जरूर गेंद को आउट ऑफ द पार्क करने की काबिलियत रखते हैं। व्हाट अ कवरेज टीम, बहुत ही बढ़िया तरीके से यूट्यूब पर साई प्रीत टीम इस टूर्नामेंट को कवर करती हुई, बिल्कुल तारीफ करनी होगी। बहुत ही सुंदर कवरेज, मीडिया पार्टनर साई प्रीत। नेक्स्ट बॉल, ओहो, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। यहां पर पलक झपकते ही 7 गेंद फरार। बिलाल खान स्ट्राइक पर थे और गेंद इस वक्त रही डॉट के रूप में। 2 ओवरों का खेल हुआ है समाप्त, तो गेंदबाजी की करनी होगी तारीफ। पहली ओवर में विकी भोईर ने खर्च किए 3 रन, 3 विकेट लिए। उसके बाद आए धीरज, जिन्होंने खर्च किए 4 रन और 1 विकेट लेने में रहे कामयाब। बहुत ही बढ़िया बॉलिंग अटैक है, बहुत ही शानदार बॉलिंग अटैक है। फिर से एक बार मेरे ख्याल से विकी के हाथों में गेंद थमाई जा रही है। विकेट टेकर गेंदबाज की छवि है इनकी। और फिर से एक बार विकी अपने बॉलिंग मार्ग पर। पेस का बादशाह विकी भोईर, धारावी एक्सप्रेस विकी भोईर अपने बॉलिंग ट्रैक पर। चलिए प्लीज बी फास्ट, फील्डिंग में टाइम नहीं लगाना है, फील्डिंग ताबड़तोड़ सेट करनी है, ये चीज ध्यान में रखिएगा। कोपरी टीम कैप्टन रेडी रहिए। कोपरी टीम कैप्टन, ताबड़तोड़ आपका मैच होगा, ये चीज ध्यान में रखिएगा। नेक्स्ट बॉल विकी, इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में है लेकिन नो मैन स्टैंड में गेंद गिरती हुई 2 रन के लिए निकले हैं और 2 रन यहां पर कंप्लीट किए। अब जाकर कोई स्ट्रोक स्टंप के आगे निकला है, क्योंकि विकेट की अगर बात करें, ग्राउंड की अगर बात करें, तो बिल्कुल ड्यू फैक्टर हम देख सकते हैं, नमी ग्राउंड पे नजर आती हुई। नेक्स्ट बॉल, इस बार हल्के हाथों से खेलने की कोशिश जरूर की थी, फॉलो थ्रो में गेंद को फील्ड किया, कोई रन नहीं, गेंद रही डॉट के रूप में। शबीर स्ट्राइक पर है, इनसे उम्मीदें ज्यादा हैं। ये छोटे से कद के हैं लेकिन विस्फोटक बल्लेबाज हैं, टीम के लिए रनों की मशीन का काम करते हैं। सामना करेंगे विकी भोईर का। इस बार भी हिट करने की कोशिश, लेकिन
जागते रहो का आदेश देती हुई ये गेंद कीपर के दास्तानों में। डॉट डिलीवरी, बहुत ही शानदार गेंदबाजी। विक्की वोयर की जितनी प्रशंसा करे, जितनी तारीफ करे उतनी कम। अब तक के लेग बाइस के रूप में एक्स्ट्रा रन देखने मिले हैं, एक भी वाइड नहीं गिरा है, एक भी नो नहीं गिरा है। ये टीम के लिए अच्छी बात रही। नेक्स्ट बॉल, इस बार हुक करने की कोशिश खेला है, गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में 1 रन तेजी के साथ पूरा किया। दूसरे रन के लिए निकल पड़े और 2 रन यहां पर दौड़कर पूरे किए हैं। नो डाउट पीछे बैकअप था, नहीं तो फिर यहां पर और रनों की बारिश हो सकती थी। चलिए ठीक है, 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ अब जाकर 2 आंकड़ों में नजर आता हुआ 11 रन। अब तक के 4 गेंदें हो चुकी हैं विक्की वोयर की। मैच अभी भी ऑन है, पिक्चर अभी भी बाकी है। इस बार स्कूप करने की जरूर कोशिश कर रहे थे, बिल्कुल विकेटों की गहराई में जाकर स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे थे, लेकिन गेंद और यहां पर जरूर बल्ले पर नहीं आई। गेंद शरीर से जा टकराई। अंपायर का इशारा, यस लेग बाइज। काफी लोकप्रिय अंपायर हमारे तीनों ही अंपायर, संतोष सर, भरत मेयर सर और राजेश कदम सर, ये 3 अंपायर इस क्षेत्र में, ये तीनों ही अंपायर के चर्चे चलते रहते हैं। ये तीनों ही अंपायर के डिसीजन की तारीफ की जाती है। ये वो अंपायर काफी लोकप्रिय हैं। नेक्स्ट बॉल, बिग हिट करने की कोशिश। व्हाट अ हिट, सुपर डुपर हिट। नाम है बिलाल खान, याद रखिएगा। विवेक वोयर, विक्की वोयर, यस। आप भले से तेज तर्रार गेंदबाज हो, लेकिन स्ट्रोक देखिए, क्या स्ट्रोक जड़ा है, लाजवाब स्ट्रोक। पुल किया, पुल पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल एंड सक्सेसफुल। जो दर्शक इस मैच को समझ रहे थे कि ये शांत हो चुकी है मैच, उस मैच में जान फूकने का काम करता हुआ ये डेंजर खिलाड़ी, मैंने पहले ही कहा था कि ये स्टार खिलाड़ी है मुमरा का। शॉर्ट पिच गेंद, तेज तर्रार गेंद, जब किया प्रहार तो गेंद गई है आउट ऑफ द पार्क। मैच का सिचुएशन देखते हैं। 12 गेंदों का खेल बचा हुआ है, 26 रन की जरूरत। 12-26 का ये मैच, यानी हर ओवर में 13 रन, हर 6 गेंदों में 13 रन। गेंदबाजी की कमान पर सचिन नायक सज्ज होते हुए। और बिल्कुल विक्की वोयर की बात करिए, आप बात करिए या फिर धीरज की या फिर सचिन की, ये तीनों ही खिलाड़ी ऑलराउंडर हैं। गेंदबाजी भी करते हैं, बल्लेबाजी भी करते हैं, और नो डाउट दोनों फॉर्मेट में ये अच्छा ही रोल प्ले करते हैं टीम धारावी की ओर से। 12-26 मुश्किल पर नामुमकिन नहीं, क्योंकि अभी भी विकेटों पर शब्बीर और खड़े हैं बिग हिटर बैट्समैन, परफेक्ट मैच फिनिशर इन्हें कहा जाता है मुमरा में, यस बिलाल खान। चलिए फील्डिंग यूनिट टीम, टाइम वेस्ट नहीं करना है, टाइम के मामले में आपको जरा भी छूट नहीं दी जाएगी। डायरेक्ट पेनल्टी लगाई जाएगी। आज के दिन की अगर बात करें तो टाइम के मामले में पेनल्टी लगने वाली टीम रही थी श्री कृष्ण स्पोर्ट्स कोलशेत। 3 रन की पेनल्टी लगी थी। हमारी कमेटी काफी स्ट्रांग है, शंकर की सेना काफी स्ट्रांग है। नेक्स्ट बॉल, बड़ा हिट लगाने की जरूर कोशिश की थी, कारपेट के सारे खेला गया स्ट्रोक, गेंद जाती हुई डीप वाइड स्पीड विकेट के क्षेत्र में 2 रन के लिए निकले हैं। 2 रन कंप्लीट किया है, तीसरे रन का भी डिमांड है, लेकिन 2 रन से ज्यादा कुछ नहीं। अब यहां पर मैच ऑन हो चुका है दोस्तों। जिस तरीके से शब्बीर ने मैच की है शुरुआत, अब गेंदें अगर डॉट नहीं हुई तो मैच का रुख यहां पर बदलने की काबिलियत रखने वाले ये दोनों ही खिलाड़ी। विकेट की जरूरत है, धारावी टीम को अभी भी विकेट की दरकार है। धारावी स्पोर्ट्स धारावी, ये नाम बड़ा नाम है। अगर ये मैच इन्हें जीतना है तो फिर यहां पर विकेट लेनी होगी। नेक्स्ट बॉल, एज लगा है और विकेट। ओहो, मैंने पहले ही कहा था ये जोड़ी को तोड़ना होगा, और सचिन ने उसी प्रकार की गेंदबाजी की।
शब्बीर की इनिंग की समाप्ति। अभिजीत और टीम को है जीत की जरूरत, भेजा है अभिजीत को। चलिए अभिजीत थोड़ा सा फास्ट जाना है, थैंक यू। अभिजीत एक अच्छे खिलाड़ी के रूप में इनकी पहचान। बिलाल और अभिजीत, बिलाल अगर विकेट पर खड़े रहे तो बिल्कुल ये मैच की समाप्ति कर सकते हैं, क्योंकि इनके पास काबिलियत है। इन्होंने एक स्ट्रोक से ही अपने इरादे दर्शाए। एक बड़ा हिट, वो भी ऐसे गेंदबाज के अगेंस्ट है जिसका नाम है विकी वोयर, एक स्टार खिलाड़ी, प्रोफेशनल टीम में खेलने वाला खिलाड़ी, इस वक्त अपने गांव के लिए खेलता हुआ, धारावी के लिए खेलता हुआ खिलाड़ी विकी वोयर के अगेंस्ट। नेक्स्ट बॉल, व्हाट अ डिलीवरी आउट ऑफ द ऑफ स्टंप। पिचिंग लाजवाब, गति नो डाउट और उछाल, ये तीनों चीज का मिश्रण इस गेंद में देखने मिला और गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। अच्छी लय में गेंदबाजी कर रहे हैं, अच्छे टप्पे की गेंदबाजी कर रहे हैं। मैच का सिचुएशन चेंज होता हुआ 9 गेंदे 24 रन। इस बार बिग हिट करने की कोशिश अभिजीत ने जड़ दिया है, बिग हिट, लेकिन गेंद जाएगी आउट ऑफ द पार्क। ओहो, व्हाट अ हिट, अभिजीत के बल्ले से यह आता हुआ 4 रन का इशारा अंपायर की जानिब से आया है। यस, अंपायर डिसीजन 4 रन। वहां वॉलंटियर्स हैं, वहां दर्शक हैं जो आपका मैच एंजॉय कर रहे हैं। लगभग 1:10 पर वो दर्शक हैं, उन्होंने डिसीजन दिया है। शॉर्ट पिच गेंद थी, चौका जड़ दिया है अभिजीत ने और अपने इरादे बताए हैं जरूर। 8-20 का ये मैच, 8 गेंदे 20 रन। अगली गेंद लेकर तैयार, आड़े बैट से खेलने की कोशिश, गेंद रही डॉट के रूप में। अच्छा कमबैक किया है, यही एक अच्छे बॉलर की पहचान होती है। अगर बिग हिट लगा है उसके बाद वापसी कैसे करनी है उसे दर्शाते हुए। नेक्स्ट बॉल, इस बार ये गेंद रही डॉट के रूप में, ओवर की हुई है समाप्ति। अब मैच का सिचुएशन आता हुआ 6 गेंदे 20 रन, 6-20। का ये मैच क्या होगा क्या नहीं होगा देखेंगे जरूर। 6-20। चलिए फील्डिंग यूनिट टीम, प्लीज बी फास्ट गाइस। टाइम के मामले में जरा भी आपको लापरवाही नहीं बरतनी है, मैच को ऑन करना है। हमारी कमेटी और हमारे अंपायर, अगर आप हमारी तरफ उनका इशारा हुआ तो डायरेक्ट पेनल्टी। यस दोस्तों, आप देख रहे हैं नरेश स्पोर्ट्स प्रेजेंट, नरेश स्मृति चषक कासर वडौली की जतरा नाइट का वर्ल्ड कप ठाणे का एक बिगेस्ट टूर्नामेंट की सूची में शुमार होने वाली ये टूर्नामेंट है। घोड़बंदर क्षेत्र की सबसे लोकप्रिय ट्रॉफी इस वक्त जारी है और इस वक्त मैच आप देख रहे हैं धारावी वर्सेस बुमराह के बीच। 6 गेंदे 20 रन। बिलाल को मिला है जीवनदान। ये खिलाड़ी को आपने लाइफलाइन दी है, ये खिलाड़ी बहुत डेंजर है, बिग हिटर बैट्समैन है। शॉर्ट मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात थे, मनोज के हाथों से कैच छूटी है। अगली गेंद इस बार खेला है ऑन द राइज, सिंगल रन कंप्लीट किया है। दूसरे रन का जरूर डिमांड है, 2 रन के लिए निकल पड़े, नजदीकी मामला हो सकता है। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, ओहो बेहतरीन, नो डाउट। बिलाल ने स्ट्राइक अपने पास रखी है, 1 रन शॉट के रूप में, यानी 1 ही मिलेगा। मेहनत की गई 2 के लिए, लेकिन मिले हैं 1। तमाम जो दर्शक इस मैच का आनंद ग्राउंड में आकर उठा रहे हैं, उसी तरीके से साईप्रीत लाइव के माध्यम से
इस मैच का आनंद जो दर्शक अपने घर बैठे मोबाइल में, एंड्रॉइड टीवी में या फिर कंप्यूटर में या लैपटॉप पर ले रहे हैं आनंद, उन सभी का हार्दिक स्वागत। इस बार किया है प्रहार, गेंद जाएगी क्या आउट ऑफ द पार्क? बिल्कुल यहां पर निकले हैं जरूर, 2 रन के लिए कैच हुआ था ड्रॉप। क्या फील्डिंग की है मिड विकेट के खिलाड़ी की, मैं तारीफ करूंगा। दीपक, क्या परफॉर्मेंस किया है दीपक ने। क्या फील्डिंग की है, नो डाउट मिड विकेट पर शानदार फील्डिंग का प्रदर्शन। जलीस न्यू बैट्समैन स्ट्राइक पर है, बल्लेबाजी करते हुए बिलाल। मैच का सिचुएशन आ चुका है इस वक्त 3 गेंदों में 18 रन, 3 बॉल 3 6। चलिए कैप्टन, कोपरी टीम कैप्टन, टॉस साठी लगेच यायचं, चला या। टॉस बॉक्स में बैठना है आकर कोपरी टीम कैप्टन, ऑफिशियल कॉल है आपको। अगली गेंद लेकर तैयार, बिग हिट बिग हिट बिग हिट करने की चाहत, गेंद हवा में और ये खूबसूरत कैच, विकेट का बतंग होता हुआ। बिलाल की इनिंग की हुई है समाप्ति। नेक्स्ट बॉल, जलीस टॉट डिलीवरी, 1 टू गो। और एक गेंद के बाद कैप्टन को आना है टॉस बॉक्स में, विजेता टीम कैप्टन। इस बार शॉर्ट पिच गेंद थी, पुल कर दिया, गेंद जाएगी आउट ऑफ द पार्क। 6 रन देर से आए लेकिन दुरुस्त नहीं। वेल डन गाइज, वेल डन, वेल प्लेड टीम दारावे एंड हार्ड लक अल्टीमेट मुमरा। चलिए दारावे टीम कैप्टन, दोनों टीम से मैं रिक्वेस्ट करूंगा हैंडशेक करके ही ग्राउंड से बाहर आना है, ये चीज ध्यान में रखिएगा। चला लगेच कैप्टन सचिन, सचिन टाइम वेस्ट नहीं करना है, ताबड़तोड़ आना है टॉस बॉक्स में। चला सचिन, लगेच यायचं टॉस साठी, टाइम वेस्ट करू नका प्लीज। आदेश मौजूद है टॉस बॉक्स में, मैं रिक्वेस्ट करूंगा आदेश टॉस की प्रक्रिया पूरी करनी है और ताबड़तोड़, ज्यादा ओपिनियन नहीं लेना है, मैच को ऑन करना है। मैं रिक्वेस्ट करूंगा माननीय सम्माननीय माननीय श्री संदीप जी भोईर साहेब, सर्वे सर्वा SSS DJ चे करता धरता आणि नरेश स्पोर्ट्स स्मृती चषक 2022 चे आयोजक संदीप जी भोईर साहेब टॉस करतील।